ठीक आहे. तर लोगो बनवण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, इथं NMD स्पोर्ट टाकलं, बेस्ट स्पोर्ट क्लब ह्याच्यावरती क्लिक केलं, तर तुम्हाला नवीन वेगवेगळे लोगो बनवताना इथे दिसतात. हे लोगो तुम्ही बनवा. तर तुम्हाला ह्या पेजवरले नाही आवडले तर नेक्स्ट पेजवरती जा. अजून तिकडे भरपूर सारे लोगो येतील NMD स्पोर्ट रिलेटेड. आले का? तुम्हाला कोणता आवडतं? तुम्हाला इथून ॲब्स्ट्रॅक्ट करायचंय, ह्याच्यामध्ये पाहिजे, कॉर्पोरेट पाहिजे, वर्डमार्कमध्ये पाहिजे, विंटेजमध्ये पाहिजे, तर हे सगळे क्लिक करा. तुम्हाला वेगवेगळे येतील. पण मी सजेस्ट करेल, जर तुम्हाला लोगो जर बनवायचा असेल तर तुम्ही अशामध्ये लोगो बनवा. आयडिओग्राम गुगलवरती जा, आयडिओग्राम टाका, ह्याच्यामध्ये टाका, क्लिक करा. तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केली तर तुम्हाला प्रॉम्प्ट कसा लिहायचं ते शिकवलं जातं. आता हे भरपूर फेमस आहेत, हे तर मला टाकायचं आहे. नीडची स्पेलिंग आली पाहिजे. नीड टू क्रिएट लोगो फॉर NMD फॅशन्स. आता मला कशासाठी लोगो बनवायचा आहे? NMD फॅशनसाठी. डबल कोटेड मध्ये लिहा, जे पण तुमच्या बिझनेसचं नाव असेल तर ते. मग तुम्हाला कशामध्ये लोगो पाहिजे? इन टेक्स्ट अँड पिक्चर, PIC पिक्चर फॉर्मॅट विथ 3D लोगो. असं जर केलं तर तुम्ही काहीतरी, हे जेवढं चांगलं टाकणार ना तुम्ही, तेवढा चांगला लोगो बनणार. हे जेवढं खराब टाकणार तेवढं खराब लोगो भेटणार. बघा आता कसं दिसतंय. दिसलं चांगलं? हे लोडिंग होत आहे. मला तर नाही आवडला हा लोगो. हे सगळं क्लिअर करून टाकतो मी. जनरेट करायचा. मधला चांगला वाटतोय मला. NMD फॅशन. कोणता लोगो चांगला आहे? तुम्हाला अजून नाही आवडला तर फक्त जनरेट वरती क्लिक करायचं. अजून नवीन लोगो येतात. तुम्हाला 3D पाहिजे, 2D पाहिजे, टेक्स्ट मध्ये पाहिजे, तर तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले. कोणता चांगला वाटतोय तो तुम्ही घेऊ शकता. तुम्ही खाली जर केलं तर तुम्हाला एवढे लोगो डिझाईन केले. दिसतोय चांगला? NMD फॅशन, NMD स्पोर्ट क्लब. कोणता चांगला वाटला? तर ह्याच्यातला जो सिलेक्टेड लोगो आहे तो तुम्ही घेऊ शकता, NMD फॅशन्स. नाही आवडला परत बॅकमध्ये जा, प्रॉम्प्ट वरती सिलेक्ट करा. इथं काय पाहिजे तुम्हाला? पोस्टरमध्ये पाहिजे, इल्युस्ट्रेशनमध्ये पाहिजे, 3D पाहिजे, नंतर काय फॅशनमध्ये पाहिजे, टायपोग्राफी पण पाहिजे. जनरेट करा. झालं? बनला का? हा चांगला वाटतोय. मग
ह्याची साईज पण चेंज करू शकतो आपण. माहिती आहे तुम्हाला कशी चेंज करणार साईज? क्लिक करायचं. लोगोची साईज 360x360 असते. ठीक आहे, जेवढे तुम्हाला क्रिएट करायचे तेवढे क्रिएट करा. जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याच्यावरती हे करा. तर तुम्हाला लोगो ऑनलाईन कसा बनवायचा ते समजलं. तुम्हाला पोस्टर पण तुम्ही लोगो कसा बनवून घेतलाय एनएमडीचा? एनएमडीचा असाच बनवलेला आहे. असाच आहे का? हो. इथं गेलो मी, ह्याच्यावरती टाकलं क्रिएट लोगो. ह्याच्यावरती टाकला एनएमडी इन्फोटेक. युअर स्लोगन हसा खेळा पण शिस्त पाळा. ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी. आला. नेक्स्ट करा. एंटर युअर इंडस्ट्री. कोणती इंडस्ट्री आहे आपली? IT कन्सल्टिंग, IT सर्व्हिसेस. येत नाही IT सर्व्हिसेस, कन्सल्टिंग टाका. नेक्स्ट. कलर पॅड कोणता घ्यायचा आहे? रेड, ग्रीन, येलो, मसाकाडा. कलर कोणता घ्यायचा आहे टेक्सचा? उगाच काय पण सिलेक्ट नका करू. कशासाठी करायचं? सजेशन, बिझनेस, टेक्नॉलॉजी. कीवर्ड काय टाकायचं आहे? नेक्स्ट करा. बिझनेस रेडी. आपण आता काय पण वस्तू घेतल्यात. तर बिझनेस कन्सल्टिंगच्या ऐवजी IT जर सर्व्हिस टाकल्या असत्या तर अजून चांगला दिसला असता. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही बनवा लोगो.
कोणता आयकॉन तुम्हाला यूज करायचे ते पण तुम्ही इथून पाहू शकता. मोठं पण करू शकता. तर एवढं काय हे नाही आहे. तर मोस्टली जर तुम्हाला जर हाय क्वालिटीचं जर हे बनवायचं असेल तर तुमचं फोटोशॉप होणार आहे. तर त्या फोटोशॉपमध्येच तुम्हाला काय करावं लागेल, फोटोशॉपमधूनच तुम्ही बनवू शकता. सगळ्यांना समजलं काय काय सांगितलं? आयडिओग्राम सांगितलं, चॅट जीपीटी सांगितलं आणि अजून सगळ्यात लास्टला काय सांगितलं? लोगो मेकर. ह्या 3 ह्याच्यापासून यूज करून तुम्ही काय बनवू शकतात? तुमचा स्वतःचा लोगो बनवू शकतात. हा, लोगो मेकर मधून बनवू शकतात. तात्पुरता साधा लोगो तुम्ही यूज करावा लागतो. का यूज करावा लागतो? कारण आपलं SEO फॅक्टर आहे. काय पाहिजे? आयकॉन पाहिजे किंवा फेविकॉन पाहिजे. फेविकॉन जर नसेल तर तुमची वेबसाईट रँकिंग होत नाही. त्याच्यामुळे लोगो साधा का होईना पण असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तुम्हाला SEOचा सानिका तुमचं स्क्रीन शेअर करा. तुम्हाला मी काल एक कॅम्पेन रन करायला सांगितलं होतं, तर तो कॅम्पेन रन केलेला मला आत्ता दाखवा. 2दा मी काल आठवण करून दिली होती. सर्च ॲडचं सांगितलंच नव्हतं तुम्हाला, मी डिस्प्ले ॲडचं सांगितलं होतं. बोला. तुम्ही दररोज समजलं नाही, मग कालच तुम्हाला 2दा विचारलं होतं की तुम्हाला समजलं नसेल तर सांगा. डिस्प्लेमध्ये काय प्रॉब्लेम आला, काय समजलं नाही ते सांगा, मग मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय समजलं नाही ते मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पोस्टर टाकावं लागतं. हां, पोस्टर टाकावं लागतं. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला? हां, गुगलवरती एवढे पोस्टर आहेत, मग का कंटाळा आला होता तुम्हाला? गुगल ॲड्स टाकलं होतं आपण इथे. गुगलवरती सर्च केल्यानंतर गुगल ॲड ओपन केलं. सानिका तुम्हाला समजले का? ऑनलाईनवाले सानिकाला त्यांना समजलं असेल. ठीक आहे, काल आपण डिस्प्ले पाहिला होता. डिस्प्ले परत एकदा सांगायची गरज आहे का नवीन टॉपिक पाहायचा आज? तुम्ही सांगा. जर पाहायचा असेल तर आपण पाहू, नसेल तर शांत चिंतेत आपण पुढे जाऊ. एकदा सांगू का? ठीक आहे, चालेल. मी एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो ह्या गोष्टी परत. हॅलो, हाय, यस, हां हां हां, बोलो सर. मैं कॉल करतो सर आपको अभी लेक्चर में. हां, परत एकदा एक्सप्लेन करायचं तुम्हाला. आता आपण इथे एक कॅम्पेन रन करू. 4-5 मध्ये किती गेले? हा आपला डॅशबोर्ड आहे. कशाचा डॅशबोर्ड आहे? मी आता काय केलं, स्विच केलं अकाउंट. हे अकाउंट कम्प्लिटेड आहे का इनकम्प्लिटेड ते चेक करायचं असेल तर कसं करणार तुम्ही? एवढा वेळ लागतो ओपन व्हायला? अकाउंट नंबर इथं जनरेट झालेला आहे म्हणजे कम्प्लिटेड आहे. इथं जो कॅम्पेन रन केला होता तो पॉज आहे का चालू आहे?
कसं चेक करणार? इथं जाऊन चेक करणार तुम्ही. कसं समजलं तुम्हाला? ग्रीन ग्रीन सिग्नल दिसत नाही आणि कॅम्पेन स्टेटस तुम्हाला कुठं दिसलं? हे ना? बरोबर. तर 2 ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्ही गेलात, कन्व्हर्जन पण चेक करू शकतात. डॅशबोर्ड सगळ्यांना समजलेलं आहे. काय डॅशबोर्ड मध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर मला परत विचारा, सर कुठं जायचं, कसं जायचं, मला समजत नाही. मी तुम्हाला एकदा परत सांगतो. आता मला नवीन जर कॅम्पेन जर रन करायचं असेल तर पहिल्यांदा कुठे क्लिक करणार? मी लोगो वरती क्लिक करणार का क्रिएट वरती क्लिक करणार? एक्सपेरिमेंट काय असतं सर? काय झालंय? एक्सपेरिमेंट काय असतं त्याच्यामध्ये? एक्सपेरिमेंट असतं डॅशबोर्ड मध्ये. कुठे? तिकडे जिकडे तुम्हाला ऑप्शन ते असतात. केपीआय मेजर कर, एक्सपेरिमेंट केपीआय मेजरमेंट करण्यासाठी असतात. ओके ओके. क्रिएट वरती गेलो, कॅम्पेन वरती क्लिक केलं तर नवीन आपल्याला एक कॅम्पेन रन करायचं आहे. सानिकाला डिस्प्ले ऍड समजली नव्हती म्हणून तिला आपण परत एकदा एक्सप्लेन करतोय. पण डिस्प्ले ऍड कुठे कुठे असतात? किती ऑब्जेक्टिव्ह असतात गुगल ऍड मध्ये? ऑब्जेक्टिव्ह किती असतात? हा, 7 असतात. कोणते कोणते? आता मला हे करायचं आहे, डिस्प्लेचा ऍड रन करायचा आहे. कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये सापडेल तो? सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन मध्ये सापडेल का? अवेअरनेस मध्ये क्लिक करून बघा सापडतोय का? सापडेल. लोकल स्टोअर मध्ये दोन ह्याच्यामध्ये नाही, ऍप प्रमोशन मध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही, 2 ह्याच्यामध्ये नाही. आता आपल्याला सेल्स मध्ये काल पाहिला होता, आपण आज लीड्स मध्ये पाहू. लीड्स मध्ये क्लिक केलं, इथे तुम्हाला दिसतंय लीड्स मध्ये क्लिक केलं, ह्याच्यामध्ये दिसतोय डिस्प्ले दिसतोय. नंतर इथं वेबसाईट टाकायची. कोणती वेबसाईट आहे तुमच्याकडे ती टाकली वेबसाईट. कुठे गेली आपली वेबसाईट? कधी पण वेबसाईट तुम्ही इथं हाताने टाईप नका करू. वेबसाईट अशी ओपन करायचा URL, त्यानंतरच टाकायचा. कंट्रोल C, इथं पेस्ट करायचं URL. नंतर इथं काय येतंय आपल्याला नेम टाकायचं आहे, NMD D 6. कंटिन्यू करा, चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं काय सांगितलंय, सिलेक्ट गोल, फॉर्म सबमिशन फॉर वेबसाईट का काय करायचं? इथं सी मोर केलं तर अजून गोल येतील, एवढे गोल येतात. म्हणजे लीड्समध्ये आणि डिस्प्लेमध्ये, लीड्समध्ये आणि सेल्समध्ये काय डिफरन्स आहे समजला तुम्हाला? एवढे फॉर्म सबमिशन फॉर युअर वेबसाईट, साइन अप फॉर्म, बुक अपॉइंटमेंट, गेट म्हणजे रिक्वेस्ट कोटेशन, गेट डिरेक्शन, आउटबाउंड क्लिक, कॉन्टॅक्ट. तर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामधले ते तुम्हाला इथं दाखवलं लागेल. त्या वेबसाईटवरती किंवा त्या जर ॲडवरती क्लिक केले तर तुम्हाला काय पाहिजे हे टाकलं होतं, नंतर कंटिन्यू केलं. डिस्प्लेवरून कॉल येतील का? येस और नो? नाही. कुठं इंडियामध्ये रन करायचंय आपल्याला? इंडिया सिलेक्ट करा. केनियात सिलेक्ट करायचंय, केनिया सिलेक्ट करा. पुण्यात सिलेक्ट करायचंय, पुणे सिलेक्ट करा. येते डिटेल टार्गेट ऑडियन्स. नंतर लोकेशन, हे 2 टाईपचे लोकेशन असतात. प्रेझेन्स और इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली इन और हू शोन इंटरेस्ट इन युअर टार्गेट लोकेशन. म्हणजे जर त्यांनी जर त्या कीवर्डमध्ये किंवा ते जर
आपल्यासाठी इंटरेस्ट दाखवत असतील, पण आता इथं तर कीवर्ड सर्च करत नाही कोण, मग त्यांना गुगलला कसं समजेल की तो इंटरेस्टेड आहे किंवा नाही, समजेल तुम्हाला? माझ्याकडे मोबाईल आहे, मी मुंबईला पण असतो, इथं पण असतो, मग कसं करायचं आता? मी मुंबईला गेलो तर पाणीपुरीची ऍड मुंबईमधलीच दिसली पाहिजे, पुण्यात आलो की पुण्यामधली दिसली पाहिजे. मग गुगलला कसं ट्रॅक होतं? आता इथं कसं करणार तुम्ही? लोक तर डिस्प्ले ऍड मध्ये सर्च नाही करत, असं थोडी करणार आहेत. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे ते तर ऑटोमॅटिकली दिसतं. मग इथं कसं आपण सिलेक्ट करायचं? प्रेझेन्स पीपल इन और रेग्युलरली युअर टार्गेट लोकेशन. गुगलला कसं म्हणजे जे प्रेझेंट असेल तिथं, म्हणजे जसं की लोकेशनला प्रेझेंट झालं की ते आपल्याला दिसतं. मग गुगलला कसं समजतं की आपण त्या लोकेशन मध्ये येते? आता गुगलला मी जर इथून सर्च करतोय, गुगलला कसं काय समजेल की मी NMD ऑफिस मधून सर्च करतोय? जीपीएस आणि खूप सारे ट्रॅकिंग सिस्टीम असतात गुगलला, तुमचं लोकेशन पण प्रेझेन्स ते ट्रॅक करत असतं. मग आजूबाजूच्याच ऍड दिसायला चालू होतात तुम्हाला. गुगल इज व्हेरी स्मार्ट अँड यू आर ऑल्सो व्हेरी स्मार्ट. लँग्वेज काय करायची? इंग्लिशच करायची. का? मोस्टली इंग्लिशमध्येच असतात सगळे ॲप. नंतर ऑप्टिमाइज प्रेफर, नंतर ॲड शेड्यूल, डिव्हाइस, URL. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला? असला प्रॉब्लेम तर विचारा, परत तुम्ही 3 दिवसांनी प्रॉब्लेम विचारतात. नेक्स्ट केलं. बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात? बजेट किती ठेवायचंय? 3000 रुपये. कन्व्हर्जन, व्ह्युएबल इम्प्रेशन समजला ना काल तुम्हाला? कन्व्हर्जन व्हॅल्यू, ऑटोमेशन, काय तुम्हाला ठेवायचंय ते ठेवा. इथं काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मॅन्युअल बिडिंग ठेवायची असेल तर मॅन्युअल पण ठेवू शकतात. 3550 रुपयाला एक आलं पाहिजे, 350 रुपयाला. ही तर डायरेक्टली ठेवली तरी चालतं, मॅन्युअली ठेवली तरी चालतं. व्ह्युएबल CPM, मॅक्झिमम कन्व्हर्जन, मॅक्झिमाइज कन्व्हर्जन, मॅक्झिमम क्लिक, ROS इथं ठेवली तर काय येईल? किती % तुम्हाला रिटर्न्स पाहिजे? 3000%. आता गुगल सांगतं की तुमच्या वेबसाईटकडे बघून आणि तुमचा परफॉर्मन्स बघून फक्त 27% रिटर्न येईल तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही 1000 टाकले तर तुम्हाला 270 रुपयाचा बिझनेस होईल. असं, कारण हे नवीनच कॅम्पेन आहे ना. ते गुगलला आपल्याबद्दल काय अजून ट्रस्ट नाही. यूज पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी पण करू शकतात, हे नेम पण टाकू शकतात. एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ. हा कोल्ड ROS टाकावं. किती % रिटर्न पाहिजे तुम्हाला? हो, तुम्ही मॅक्झिमम टाकावंच लागतं ना. ते नाही जर टाकलं तर कसं समजेल? ही तर तुम्हाला मॅक्झिमाइज क्लिक करायचं आहे. ROS किती % पाहिजे? ROS ते टाकावं लागतं. ऑप्टिमाइज युअर टार्गेट ऑडियन्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. बिडिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला समजलं सगळ्या गोष्टी. काय ठेवायचं तुम्ही सांगा जास्त लीड्स यायला? मी मॅक्झिमाइज क्लिक ठेवून देतो. सेट ॲज अ मॅक्झिमाइज क्लिक, नेक्स्ट करतो आणि इथं काय करतो? ॲड टार्गेटिंग करतो. ॲड टार्गेटिंगमध्ये आपल्याला काय करायचंय? वरती कुठं प्रॉब्लेम आला ते सांग मला. तुला प्रॉब्लेम कशामध्ये आला? ह्याच्यामध्ये आला का प्रॉब्लेम? इथं काय प्रॉब्लेम आला ते सांग. ऑडियन्स सेगमेंट मध्ये काय काय असतं सांग बरं. ठीक आहे, नाही सांगता येणार तुम्हाला, मी सांगतो. मला कुठं दाखवायचं ही ॲडव्हर्टाइजमेंट? डेटा सायन्सची ॲड रन करायची मला. करिअर कन्सल्ट सर्व्हिसेस, बिझनेस टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन रिलेटेड दिसतंय का काय तुम्हाला? परत आता काय करायचं? ब्राउज मध्ये जायचंय. हु आर दे?
पॅरेंटला दाखवायची, एज्युकेशनमध्ये जावं लागेल आपल्याला, करंट एज्युकेशन स्टुडंट. होम ओनरशिपला दाखवायचे का, कोणी पण करू शकतो. रेंटवरती राहतात ते पण डेटा सायन्स करू शकतं, डिजिटल मार्केटिंग करू. त्याच्यामुळे हा ऑप्शन्स काय नाही. अजून कुठे जायचं तुम्हाला, हू आर दे झालं. नंतर खाली गेल्यानंतर पॅरेंट्सला दाखवायची का, मॅरिटल स्टेटस काय, सिंगल लोकांना, डबल लोकांना. हू आर दे झाल्यानंतर नेक्स्ट यायचं, व्हॉट देअर इंटरेस्ट अँड हॉबीज. मग काय हॉबीज आहेत, बँकिंग, फायनान्स, फूड, ड्रिंक, होम, एज्युकेशन, स्पोर्ट. एज्युकेशन दिसते, टेक्नॉलॉजी आपण सिलेक्ट करू शकतो. मीडिया एंटरटेनमेंट हे डिजिटल मार्केटिंगसाठी सिलेक्ट करू शकतो. तेवढं झालं, परत बॅक घ्या. ॲफिनिटी म्हणजे काय, अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय, इन मार्केटमध्ये दाखवायचं आहे का, आर्ट्स क्राफ्ट. आता जर बेबी टॉय असतील तर ते तुम्हाला इथं दाखवावं लागतील. ब्युटी अँड पर्सनलसाठी इथं दाखवेल. मला काय दाखवायचं आहे, डेटा सायन्स. मग कशामध्ये दाखवावं लागेल, कॉम्प्युटर्समध्ये दाखवावं लागेल आणि एज्युकेशनमध्ये दाखवावं लागेल. ट्रॅव्हल्स टेलिकॉममध्ये नको. परत बॅकला यावं लागेल वरती जाऊन. एवढं सिलेक्ट करायचं तुम्हाला जे आवडतं ते. आणि नंतर खाली 2 टाईपचे ऑप्शन्स असतात. व्हॉट ॲक्टिव्हिटीज, तुम्हाला जे लोक प्रॉपर्टी रिलेटेड, ट्रॅव्हल रिलेटेड त्या ॲक्टिव्हिटी आपण सिलेक्ट केल्या होत्या. नंतर काय होतं खाली, हाऊ दे हॅव इंटरॅक्ट ऑन बिझनेस, ॲडवर्ड ऑप्टिमायझेशन लिस्ट. सिलेक्ट करायची असेल तर करा, नसेल तर काय नाही, ही काय एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. परत बॅकला घ्या. म्हणजे सर्च ऑप्शन झाला. तुम्हाला जर वाटलं मला ह्या रिलेटेड सर्च करायचं आहे, एज्युकेशन, सर्च करा. ऑलरेडी घेतलेले आपण एज्युकेशन इथं, करंट एज्युकेशन स्टुडंट. डन करा वरती. समजलं तुम्हाला. डेमोग्राफीमध्ये काय येतं तू सांग, डेमोग्राफीमध्ये काय येतं. बस ते सिलेक्ट करायची गरज असेल तर तिथं क्लिक कर, नसेल तर क्लिक नका करू. 65 वयावाल्यांना दाखवायचं नाही, अननोनवाल्यांना दाखवायचं नाही. हाऊस होल्ड इन्कम किती पाहिजे लोकांचं. डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग कोणी पण करू शकतो. ठीक आहे. 18 ते 24-35 वयापर्यंत आपण दाखवलंय. परत डिटेल टार्गेटमध्ये जायचं. कीवर्ड टाकायची गरज आहे का तुला, हा टाकायची असेल तर टाक. काय टाकते कीवर्ड, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स. बस 3च टाकायचे. बस वरती डन करायचं राहिलं. टार्गेट ऑडियन्समध्ये टॉपिक, कोणत्या टॉपिक वरती दाखवायचं आहे, आर्ट, बुक, कॉम्प्युटर, गेम्स, हेल्थ, होम, एज्युकेशन, ऑनलाईन कम्युनिटी. मग आपण आता एज्युकेशनवरती दाखवलं तर बेटर होईल. बिझनेस रिलेटेड दाखवलं तर, सायन्स रिलेटेड दाखवलं तर ते लोक जास्त इंटरेस्टेड असतील. हॉबीज अँड लिटरेचर्स, फूड्स अँड ड्रिंक्स, कार्ड्स, ब्युटीज अँड फिटनेस, आर्ट्स अँड एंटरटेनमेंट. कुठं कुठं तुम्हाला दाखवायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आता लास्टचा टॉपिक राहिला प्लेसमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट हे, काहीच नाही टाकलं तरी चालतं, इथं तुम्हाला टाकायचं. आता ॲप कॅटेगरी, कोणत्या ॲपवरती दाखवायचं आहे तुम्हाला. काल काय सांगितलं होतं, क्रिकबज. CRIC आणि जर स्पेलिंग नसेल येत तर अर्धच टाका. आलं होतं,
आपल्याला क्रिकेट लाईन गुरुवरती दाखवायचंय, क्रिकबजवर दाखवायचंय. त्याच्यामध्ये पण 2 ॲप असतील. एक म्हणजे काय ॲप स्टोअरचा आणि एक अँड्रॉइडचा गुगल पेचा. मग दोन्ही पण सिलेक्ट करावं लागतील. ESPN वरती दाखवायचंय, सिलेक्ट करा, डन. अजून कुठे दाखवायचंय तुम्हाला? प्लेसमेंट एंटर करा, नाही तर डायरेक्ट URL टाकून, जर तुम्हाला जर सापडत नसेल तर. प्लेसमेंटमध्येच अजून करायचं आहे आपल्याला. मग कसं बॅक जाणार आता तुम्ही? इथं जाऊन बॅक जायचं. आता मला काय टाकायचं आहे, यूट्यूब व्हिडिओ टाकायचे. तर इथं मी काय टाकणार, NMD PVT. घेतलं, सिलेक्ट केला चॅनल. नंतर विवेक बिंद्राचा चॅनल टाकायचा, संदीप महेश्वरी. आता त्याची स्पेलिंग कशी आहे ते टाकावं लागेल, नाहीतर काय होईल, चुकीचा चॅनल ओपन होईल. बोर होते तुम्हाला, नाहीतर रनिंग करून या तुम्ही. का तुम्हाला एवढं बोर होतं म्हणले, ऑनलाईन वाले तर झोपूनच लेक्चर अटेंड करत असतील. हा, जमतंय का डोक्यावरून जातंय? हा, ह्याच्यामध्ये अवघड काय? काहीच अवघड नाही. मग तरी पण का जमत नाही संजय? सोपं आहे. पडतील 100 मार्क गुगल मध्ये. हो दिले, मी 2 वेळेस गुगल सर्टिफाईड होतो. तुम्हाला मी एकदा पास होऊन दाखवणार, मग तुम्ही पास होऊन दाखवायचं. मग गुगल मध्ये तुम्हाला जॉब लागेल. नाही ना, 100 आउट ऑफ 100 मार्क पडल्यावर लागतो गुगल मध्ये जॉब. आणि त्याच्यात परत 12 राऊंड होतात. आणि पास कितीला होतं? 80ला. 80च्या पुढे मार्क लागतात, 80च्या वरती. एकदा 92, एकदा 87. एका वर्षातून प्रत्येक वर्षी तुम्हाला ते सर्टिफाईड घ्यावं लागतं. गाडीचा लायसन एकदा काढला की सारखा चालतो, तसं गुगल ऍडचं नाही. ते बोलतो की हो, नाही, तुम्हाला असं थोडी की लायसनच लागतं गाडी चालवायला. एक्झाम द्यावा नाही लागत. जर गुगल सर्टिफाईड जर असाल तुम्ही, तर तुम्हाला चांगली सॅलरी भेट. तुम्ही सांगू शकता ते इंटरव्ह्यू मध्ये की मी गुगल सर्टिफाईड आहे. आणि नसेल गुगल सर्टिफाईड तर तुम्हाला थोडं 10-15 हजार कमी सॅलरी भेटेल महिन्याला. गुगल सर्टिफाईड कुणाला पण भेटतं का सर्टिफिकेट? आता जर तुम्हाला एक्झामला बसवलं तर बळच 1 मार्क पडेल का 2 पडतील? सानिका पास होऊ शकते, तेवढी गॅरंटी मला आहे. तुमचं नाही, ते सानिका ऑनलाईनच सानिका. ठीक आहे, आपण इथं काय टाकीत होतो, संदीप नाव टाकीत होतो, पण संदीप नावाचा काही चॅनल नाही किंवा तो डिटेक्ट होत नाही. तुम्हाला काय पाहिजे, YouTube चॅनल वरती जाऊन इथं संदीप नाव टाकलं पाहिजे. तुम्ही कशामध्ये जाऊन टाकलं होतं? तुम्ही चॅनल व्हिडिओ मध्ये जाऊन टाकलं होतं. आणि जर नसेल सापडत तर मग इथं तुम्ही URL टाका, जसा काल टाकला होता तसा. मग तुम्हाला काय जमलं नाही? हेच नाही का जमलं? व्हिडिओ येत नव्हते का? हेच जमत नव्हतं?
आपण आता बाकीचे एवढे टाकलेत सगळे. यूट्यूबचं जर टाकायचं असेल तर यूट्यूब वरती जा, तिथून तुम्ही शोधू शकतात का? आता तुम्हाला कोणाचं चॅनल सापडायचं आहे, इथे जाऊन सर्च करा संदीप एंटर करा. तुम्हाला जे पाहिजे ते येईल. हा चॅनल आहे, त्याची लिंक कशी घ्यायची? आला. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता आवाज आलता तुम्हाला? ऑनलाईन वाल्यांना आवाज नाही येत. ऍड प्लेसमेंट एक तर टाईप करून टाका किंवा कॉपी करून टाका. नेक्स्ट केलं. प्लेसमेंट मध्ये नाही ना तुम्हाला काय प्रॉब्लेम कोणाला? ऑनलाईन वाले आणि एका वेळेस किती पण टाकू शकतात युट्यूबचे चॅनल. असं नाही की रिस्ट्रिक्शन नाही आहे तुमच्याकडे काय. जेवढे रिलेटेड चॅनल आहेत तेवढे टाका. जे इरिलेटेड तुम्हाला वाटलं की प्रत्येक पर्टिक्युलर विवेक मित्राचा किंवा कोणाचा एखादा जर चॅनल असेल त्याच्यावरती तो डिजिटल मार्केटिंगचा आहे किंवा डेटा सायन्सचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्येच माझी ॲड जर दिसली तर अजून बेटर होईल, तर अजून फायदा होईल तुम्हाला. तर मग आता आपली वेबसाईट पण टाकली होती, कारण विदाऊट वेबसाईट आपण डिस्प्ले ॲड रन करू शकतो का? नाही करू शकत. नंतर आपण जाणार बिझनेस नेम टाकणार NMD PVT. नंतर इमेज आपल्या ऑलरेडी वेबसाईटमध्ये जे दिलेत त्या चूज केलेले आहेत त्यांनी. पण जर तुम्हाला जर प्रिव्ह्यू करायचे असेल तर प्रिव्ह्यू करून तुम्ही बघू शकतात. ॲटोमॅटिकली इमेजेस आलेले आहेत ज्या वेबसाईटवरती. तुम्हाला जर अजून इमेजेस जर अपलोड करायचे असतील तर तुम्ही टाकू पण शकतात. इथं एडिटमध्ये जायचं आणि अपलोड करायचे. दिसतंय अपलोडचं ऑप्शन. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे आहेत तिथून टाकू शकतात, पण मला नाही टाकायचं, कॅन्सल करा. लोगो टाकायचा आहे, लोगो टाका. आलंय का लोगो ह्याच्यामध्ये? नसेल तर अपलोडमध्ये जा, अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर टाका. कुठेही लोगो तुमचा इथे साईडला आहे. झाला लोगो. ॲव्हरेज स्ट्रेंथ वाढली. कसं दिसतंय? डिजिटल मार्केटिंग ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी. चांगला दिसतोय का? गोरा करू अजून फोटो? का आलंय डिजिटल मार्केटिंग? कारण आपण टाकलंय हेडिंग. कुठे टाकलंय? इथं. याला डेटा सायन्स करायचंय. दुसरी हेडलाईन टाकायची. %% प्लेसमेंट पण टाका.
अजून काय टाकायचंय तुम्हाला? वीकेंड अँड वीकडेज बॅचेस पण टाकायचे, ते पण टाका. नंतर इथे टाका. आता इथं खाली काय दिले, लॉंग डिस्क्रिप्शन दिलेले, तर मी इथे टाकतो ऍडमिशन्स ओपन. हे टाकायला काही प्रॉब्लेम नाही ना आला तुला? तो आला असला तरी आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. चॅट जीपीटी आहे त्यासाठी. नसेल आलं तर मग मी हे जसं आहे तसंच टाकतो, ऍडमिशन ओपन फॉर डेटा विथ 100%. हे टाका तुम्हाला जे जमतंय ते. weekend and weekdays batches also available. चुकलंय, चुकू द्या. सानिका तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अक्षय मग काय एवढं सोपं येत नाही तुम्हाला? आणि ह्याला पब्लिश करून टाका. काय येत नाही आता? कशी दिसते तुमची ऍड? दिसतंय? बिलिंग ऍड करायचं, बिलिंग मध्ये जा. पाटील मॅडम तुम्हाला समजतंय का? हो सर. हो सर. तुम्ही सर्च ऍडचा कॅम्पेन रन केला का? हो केला. हो केला. ओके, दाखवतात का कसं केलंय ते? का नको? सॅटर्डे कोण दाखवतंय? येते क्लासमध्ये. ओके ओके, ठीक आहे. ओके, चालेल. सूरज पवार तुम्ही केला का? केला ना. स्क्रीन शेअर करा. का मोबाईल मधून लॉग इन केले? मोबाईल मधून केलं. तुझी स्क्रीन शेअर कर. प्रतीक तुझी स्क्रीन शेअर कर. तर मोबाईल मधून केलं. काय झालंय? मोबाईल मधून लॉग केलं सर. मोबाईलवर गुगल वरून लॉग इन केले का मोबाईल वरून लॉग इन केले? मोबाईल वरून. मोबाईलवर. लॅपटॉप वरून? लॅपटॉप नाही. अच्छा, मोबाईल मधून केलं. ठीक आहे, तर मग ते कीवर्ड रिसर्च आपल्याला करायचे होते, तर मग कसे करायचे? तू कर तुझं स्क्रीन शेअर. तुझा पुढे लॅपटॉप तिकडे एवढे लांब ठेवायची काय गरज आहे? मग घरीच ठेवून येत जाणार. तू स्क्रीन शेअर कर. आपण कॅम्पेन रन केलं होतं, त्याच्यामध्ये किती कॉल आले होते? एक कॉल आला होता, डिजिटल मार्केटिंगचा होता. काल तुला डेटा सायन्सचा पण रन करायला सांगितला होता, केला का? सांगितलं होता आदित्य.
तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली, मी शिकवत शिकवत पुढे जाईल, पण तुम्ही पुढे जाणार नाही. आता आपल्याला काय करायचंय, आपण जे काम केले ते बरोबर केले का चुकीचं केलंय हे चेक करण्यासाठी आपल्याला गुगलच्या रिप्रेझेंटेटिव्हला कॉल लावायचा आहे. मग गुगलच्या रिप्रेझेंटेटिव्हला कॉल लावण्यासाठी त्याचा नंबर लिहून घ्या तुम्ही, गुगल ॲड नंबर. तर त्याच्यासाठी 180057283009 हा त्यांचा नंबर आहे. तर गुगलला मी कॉल लावला तर काय काय प्रोसेस करायची ते तुम्ही लक्षात घ्या. लागला कॉल. Hi, welcome to Google Ads, Google's online advertising service to help you reach new customers and grow your business. Our team of experts is here to help you set up your account. For English, press 1. हिंदी के लिए दो दबाएं. हिंदी के लिए दो दबाव म्हणले तर दो दबाव. तुम्हाला तर इंग्लिश चांगली येत आणि आता तुम्हाला गुगल ॲडचा नंबर सांगा. मला सानिका सांगा आपल्या गुगल ॲडचा नंबर काय आहे. अब क्योंकि लाइन सिर्फ एड के लिए है, मैं आपका कॉल किसी एड स्पेशलिस्ट को ही ट्रांसफर कर सकती हूँ जो आपसे सिर्फ एड के बारे में बात कर पाएंगे. इसलिए अगर आप किसी और वजह से कॉल कर रहे हैं तो अच्छा है कि समय बचाने के लिए आप सही जगह पर कॉल करें. तो क्या आप किसी एड स्पेशलिस्ट से बात करना चाहते हैं या आपको किसी और चीज के लिए मदद चाहिए? मैं गूगल एड स्पेशलिस्ट से बात करना चाहता हूँ. उसके लिए क्योंकि आपने गूगल एड्स को कॉल किया है, आप हमारे हेल्प सेंटर के जरिए सही टीम को कांटेक्ट कर सकते हैं. ये वाकई सबसे अच्छा तरीका है. हमारी वेबसाइट है support.google.com. एक बार फिर हमारी वेबसाइट है support.google.com. धन्यवाद. नमस्ते. हे असं करतं गुगल. काय करतं, असा फोन कट करतो. मग परत तुम्ही करायचा. नंबर लिहून घेतला 180057283009. परत त्याच गोष्टी विचारेल ते. Hi, welcome to Google Ads, Google's online advertising service to help you reach new customers and grow your business. Our team of experts is here to help you set up your account. For English, press 1. हिंदी के लिए 2 दबाएं. If you're calling about a matter related to Google Pay, please reach out to their team directly at 1-800-419-0157. नंबर लिहून घे. That's 1-800-419-0157. If you're new to Google Ads and would like help getting started setting up your account, press 1. If you already have a Google Ads account and need support, press 2. If you're calling about another Google, please enter your 10-digit customer ID. 10 You digit can find your cus- customer ID by signing into your account at ads.google.com/home. आपण कस्टमर आयडी टाकला 2156 इथं दिसतंय. You need to contact the ad support team where you need to provide your customer ID one more time. To skip this step in the future, the best place to find contact details for your account is in the Google Ads Help Center at google.com/ads/help. That was google.com/ats/HALP. We will now transfer this call. To get started, enter your 10-digit customer ID. आता परत 10 digit कस्टमर आयडी 2156903833. Sorry, I couldn't locate that ID number. You can find your 10-digit ID number in the upper left corner of your account. We are not able to offer phone support at this time. To explore support, please visit the Google Ads Help Center at google.com/ads/help.
I repeat, google.com/ADF/HEMP. We will disconnect this call. तर ते ज्यावेळेस सपोर्ट अवेलेबल नसतं त्यावेळेस ते आपलं कॉल कटून टाकतं. ते बोलतं की सपोर्ट टीम अवेलेबल नाहीये. काय करणार मग आपण त्याच्यासाठी? तर काहीच नाही करणार. आपल्याला फक्त चेक करायचं होतं की आपण ज्या गोष्टी करतो ते चुकीच्या आहेत का बरोबर आहेत. आता आपण एक कॅम्पेन रन केला होता कॅटलिस्टच्या पेजचा. हा चालू होता कॅम्पेन. त्याच्यामध्ये टोटल 4 क्लिक आले होते. कोण? हा, क्लासची सर्च ॲडच करतोय. तर हे सगळे एवढ्या गोष्टी होत्या. MBA कॉलेज विदाउट कॅट वगैरे हे सगळे कीवर्ड टाकले होते. तर ह्याच्यामध्ये कोणत्या ह्याला एज्युकेशन कन्सल्टंट नियर बाय मीलाच 11 क्लिक आल्या होत्या. बाकी कुठं काय क्लिक्स नाही आले. कॉल किती आले चेक करा. 0 कॉल आले. क्लिक 4 आले. मग 4 क्लिक म्हणजे 106 रुपयाला CPC. तर खूपच महाग CPC आहे. समजलं तुम्हाला? तर ते कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता त्याला डिजिटल मार्केटर बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी आता किती कॅम्पेन चालू इथं टोटल 18 क्लिक आले. त्याच्यामध्ये आता हे तर सगळे 18 0 कॉल. CPC किती गेली? CPC ॲव्हरेज CPC किती गेली? 70 रुपये. तर ते कमी करण्यासाठी जास्त करण्यासाठी काय करावं लागेल? याच्यावरती लोक काय सर्च करतात हे इथं दिसतंय. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय काय करतोय ते. बिलिंग ऍड करायची, ऍडव्हर्टाइजमेंट व्हेरिफिकेशन करायचंय, तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायच्यात. अकाउंट जर तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल तर कसं कॅन्सल केलं जातं अकाउंट? टूल्समध्ये क्लिक केलं करून काय करायचं? प्रेफरन्सेसमध्ये जायचं. दिसतंय प्रेफरन्सेस एक नंबरला आहे. ट्रबल शूटिंग करायची असेल तर इथं कंटेंट, शेअर लायब्ररी, ॲप ॲडव्हर्टायझिंग हब, रिच प्लॅनर, परफॉर्मन्स प्लॅनर. आणि दुसरं एक नंबरला काय होतं आपल्यामध्ये? टूलमध्ये क्लिक करून कुठे क्लिक करायला सांगितलं होतं? परफॉर्मन्स प्रेफरन्स दाखवलं होतं. प्रेफरन्स कुठं होतं? हे परफॉर्मन्स आहे. अकाउंटला मला काय करायचंय? डिस्कनेक्ट करायचंय किंवा मला कॅन्सल करायचंय. पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं कसं करायचंय. प्रेफरन्स दिसतंय इथे, याच्यावरती क्लिक करायचं. ॲक्सेस द्यायचे, ॲक्सेस अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. प्रेफरन्समध्ये गेल्यानंतर कॅन्सल अकाउंट पण करतात. जर तुम्ही 5,000 रुपये टाकलं तुमचं, मला वाटतं की आता मला परत रिटर्न माझ्या अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, तर तुम्हाला इथं जायचं. ह्याला नाव चेंज करायचं आहे तुमच्या अकाउंट नंबरचं. इथं जे अनिकेत नाव आहे ते टाकून मला कॅटलिस्ट टाकायचं आहे. नाव पण चेंज करू शकतात. टाइम झोन चेंज करायचा आहे. अकाउंट स्टेटस ॲक्टिव्ह आहे, कॅन्सल केलं तर अकाउंट कॅन्सल होईल. इथं जेवढे पैसे असतात ते तुमच्या अकाउंटमध्ये येतात. आता इथं तुम्हाला नाव चेंज केले, इथं खाली सेव्ह करावं लागेल. सेव्ह जर नाही केलं तर त्याचं नाव चेंज नाही. मग आता इथं अनिकेत नाव दिसतंय. हे जर रिफ्रेश केलं तुम्ही तर तिथे काय नाव दिसेल? कॅटलिस्ट. तर ह्या सगळ्या सिम्पलच गोष्टी इथं. तर तुम्ही लोक लवकर जॉईन करत नाहीत. आपला क्लासचा टाइम 1:45चा असतो. तुम्ही ऑनलाईनवाले येतात, ऑफलाईनवाले बरोबर येतात. ऑनलाईनवाले लय लेट करतात. सगळ्यांना दिसत होतं मी काय करत होतो ते? शुभांगी मॅम. हो सर. ठीक आहे, तर आजचा लेक्चर आपण इथं संपवू. आज आपण काय काय पाहिलं? लोगो कसा बनवायचा, आयडिओग्राम आणि लोगो मेकरचा यूज करून. नंतर आपण एक डिस्प्ले ॲडची प्रॅक्टिस केली, जेवढं आपलं झालं होतं ते. तर डिस्प्ले ॲड आणि सर्च ॲड आपल्या 2 ॲड पूर्णपणे झाल्या. आता आपण तिसरी ॲड आपण रन करू.
परफॉर्मन्सची करू किंवा ॲप प्रमोशनची करू. उद्या आपण बरोबर 1:45 स्टार्ट करू. ठीक आहे, थँक्यू. कोणाला डाऊट्स असेल तर विचारू शकता.